व्हेरी गुड आफ्टरनून प्रदीप सर, कांचन मॅम, स्कूल अथॉरिटीज. आजचा हा जो सेशन आपल्याला मिळालेला आहे, खूप कमी वेळात जास्तीत जास्त तुमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे असा माझा प्रयत्न राहणार आहे. पहिले मी 3 वाक्य तुम्हाला विचारतो, याचे परफेक्ट मिनिंग कोण सांगते बघू. म्हणजे आता मी तुम्हाला हळूहळू प्रिपेअर पण करत जाणार आहे की तुम्ही किती कॉन्सन्ट्रेटेड असता कुठल्याही गोष्टीवर, किती फोकस्ड आहे, तुमच्या डोक्यात कन्सेप्ट किती क्लिअर आहे, फ्युचरमध्ये तुम्हाला काय व्हायचं आहे याची आयडिया तुम्हाला किती आहे. बघूया. चला 3 क्वेश्चन्स झाले का सेट? चला पटकन बसा. मी 3 स्टेटमेंट म्हणणार आहे, 3 वाक्य म्हणणार आहे. त्याचा परफेक्ट मिनिंग हँड रेस करा की कोणाला त्याचा परफेक्ट मिनिंग कळला. 3 वाक्य मी म्हणतो आहे बघा. आय नो, आय नो, आय नो, आय डोंट नो, आय डोंट नो, आय डोंट नो. पुन्हा रिपीट करतो. आय नो, आय नो, आय नो, आय डोंट नो, आय डोंट नो, आय डोंट नो. कळले ना? कोणी ट्राय करणार आहे अजून? ओके, सांगते आहे. ठीक आहे. बघा आता आपला जो वेळ थोडा कमी आहे, त्याच्यात आपण जास्त वेळ घालू नये. या 3 लेवल्स असतात आपल्या नॉलेज मिळवण्याच्या. ठीक आहे. मी थोडंसं डीप जातो. हे सायकॉलॉजीचा खूप मोठा कन्सेप्ट आहे, जो मी 11वी-12वीत असताना वाचला होता. त्याच्यावर त्यांनी खूप रिसर्च केलं होतं आणि त्याच्यावरून त्यांनी संशोधन काढलं की आपल्या ज्ञानाच्या 3 लेवल्स असतात. पहिली लेवल आय नो, आय नो, म्हणजे मला हे माहीत आहे की मला काय काय माहीत आहे ना. हे सगळ्यांना माहीत असतं की मला काय काय माहीत आहे. त्याच्यावर एक लेवल असते आय नो, आय डोंट नो. मला हे माहीत आहे की मला काय माहीत नाही. म्हणजे एवढं माहीत आहे, जो सपोज एखाद्याला कम्प्युटरचं काहीच माहीत नाही, पण त्याला हे माहीत आहे की कम्प्युटरमध्ये बरंच काही आहे. म्हणजे ही नो व्हॉट ही डोंट नो. कळलं ना? आणि त्याच्यापेक्षा अजून डीप लेवल असते की आय डोंट नो, आय डोंट नो, म्हणजे मला याचं माहीत पण नाही आहे की मला काय काय माहीत नाही आहे. कळतं आहे पॉईंट? म्हणजे असे काही गोष्टी असतात जगात की ज्या आपल्याला अजून माहीत पण नाही आहे की अशा काही गोष्टी असतात म्हणून. ठीक आहे. तर असे हे 3 लेवल्स आहे. आता जेव्हा तुम्ही एज्युकेशनमध्ये आता आले, 5व्या वर्गापासून तुम्ही 7वीपर्यंत काहीतरी बेसिक शिकले, मग 8, 9, 10मध्ये आले, ही तुमच्या लाईफची सगळ्यात इम्पॉर्टंट स्टेज आहे. या स्टेजला सगळेजण आम्ही पार करून गेलो. जेवढे तुम्ही सिनियर, तुमचे पॅरेंट्स असतील किंवा जेवढे सिनियर तुम्ही बघता, तर सगळ्यात मोस्ट प्रिसियस टाईम आमच्या लाईफमधला आम्हाला जर कोणता आठवत असेल तो हा पिरियड आहे. आम्ही 81 साली खंडेलवालमधनं 10वी झालो. त्यावेळेस 44 विद्यार्थी होते आमच्या क्लासमध्ये. बॉईज स्कूल आहे खंडेलवाल, त्याच्यात होतं. तर त्यातले आज 36 पर्सन्स आजही ग्रुपमध्ये जोडलेले आहे. हे जे बॉन्डिंग असते ना, ही जी लाईफची स्टेज आहे, ही खूप अनमोल आहे. ही जीवनातली सगळ्यात महत्त्वाची स्टेज आहे. फक्त इथं गफलत काय होते की या स्टेजमध्ये ते कळत नाही, जेव्हा तुम्ही त्या स्टेजमध्ये आहे, की आपल्या लाईफमधला हा किती महत्त्वाचा पडाव आपल्यासाठी आहे. मग आता इथून पुढे सगळ्या दिशा बदलणार आहे. 10वीपर्यंत सगळे सोबत आले. कॉमन एज्युकेशन होतं सगळ्यांना. पहिल्यापासून तर 10वीपर्यंत सगळे सब्जेक्ट सेम आहे. फक्त स्टेट बोर्ड असेल, कोणाचा CBSE असेल, पण सब्जेक्ट वाईज सगळे सेम आहे. इथपर्यंत प्रवास सगळ्यांचा सेम होता. आता इथून सगळे रस्ते अलग अलग फुटणार. मग आता जर रस्ते फुटणार आहे तर आपण नेमकं कोणत्या रस्त्याने जाणार आहे हे आपल्याला कसं कळेल? मग त्याच्यासाठी आपण काय करू की आपण स्वतःवर एक तर विश्वास ठेवू की मला काय काय माहीत आहे, त्याच्यानुसारच मी त्यातली चॉईस करेल. किंवा मी माझ्या पेरेंट्सला विचारेल, किंवा माझ्या घरातला कोणी असा आदर्श व्यक्ती असेल ज्यांनी ऑलरेडी खूप चांगली अचिव्हमेंट केली आहे, तर मला असं डोक्यात येईल की मी त्याचा गायडन्स घेईल. एखादे चांगले टीचर तुम्हाला मिळाले, त्यांचा गायडन्स घ्याल. पण त्याला एक मर्यादा आहे की जे तुमच्या संपर्कात येणारे लोक आहेत त्यांच्याकडूनच तुम्ही विचारणार आहे की मी काय काय करू किंवा मी काय काय करू शकतो. पण असं होऊ शकतं आहे की जेवढी तुम्ही चौकशी केली किंवा जेवढं तुम्ही ज्ञान मिळवलं, त्याच्यापेक्षा एखादं क्षेत्र असं वेगळं असू शकते की जे तुमच्या जीवनाला कलाटणी देणारं असू शकतं आणि ज्याची आपल्याला आज खबर पण नाही आहे. असे खूप सारे क्षेत्र असू शकतात. आणि पर्टिक्युलरली कम्प्युटर आल्यानंतर याचा स्पीड खूपच भयानक वाढलेला आहे. जुन्या काळी एक पिढी निघत होती तर काही अभ्यासक्रमात बदल होत नव्हता. 30-30 वर्ष निघून जायचे, मग हळूच थोडासा अभ्यासक्रम बदलायचा. दुसरी पिढी त्याला ॲडजस्ट लवकर होऊन जात, त्यांना वेळ भेटत होता.
आता 2000च्या नंतर जन्म झालेली जे काही लोकं आहे त्यातल्या त्या 2005च्या पुढे म्हणू आपण, या लास्ट 20 इयर्स, तुम्ही तर सगळे 2010च्या दरम्यानच्या, तर याच्यात हा जो स्पीड आहे ना चेंज होण्याचा हा खूप फास्ट आहे. मग आपल्याला अजून कितीतरी गोष्टी माहीतच नाहीत आणि अजून जे वेगाने बदलत येणारे आहेत त्याचा आढावा कधी घ्यावा आणि आपल्यासाठी करिअर कोणचं नेमकं निवडावं आणि ते करिअर निवडल्यानंतर लाईफ लाँग ते चालेल की नाही चालेल. नाही तर मी एक करिअर निवडलं आणि 5 वर्षानंतर मला असं कळलं की तो जॉबच गेला. असे होण्याचे चान्सेस खूप जास्ती आहे. कारण की कॉम्प्युटरचा आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा शब्द ऐकला असेल ना तुम्ही. हां, आर्टिफिशियल इंटेलिजन्स मी 95मध्ये कॉम्प्युटर शिकलो. बँकेत जेव्हा कॉम्प्युटर आले तेव्हा मी स्वतः लँग्वेजेस शिकलो, त्या सॉफ्टवेअर बनवले. तेव्हा मी तो विषय वाचला होता. आमच्याकडे एक CIB म्हणून परीक्षा होती बँकेची, त्याच्यात एक विषय होता कम्प्युटर नॉलेज म्हणून. तर त्याच्यात मी कुठेतरी तो संदर्भ वाचला की आर्टिफिशियल इंटेलिजन्स येणार आहे. 1995ची गोष्ट सांगतो, आता जवळपास 28 वर्ष झाले. तर तेव्हापासून शास्त्रज्ञ लोक त्याच्यावर प्रयत्न करतात आहे की कम्प्युटरला डोकं कसं द्यावं, मेंदू कसा द्यावा, म्हणजे त्यांनी कम्प्युटरनी स्वतः विचार केला पाहिजे, अशा पद्धतीचा प्रयत्न चालू होता. आता हे तर पॉसिबल नाही, कारण ह्युमन बॉडी जी आहे ही नॅचरली बायोलॉजिकली ती निर्मित आहे. कम्प्युटरमध्ये तर काही असं हाडामासाचे गोळे आपण टाकून मेंदू देऊ शकणार नाही. बट आपण एक करू शकतो की कम्प्युटर कॅन थिंक या प्रोसेसवर काम, आणि ते काम खूप अर्थाने आता सक्सेस झालेलं आहे. मागच्या 3 ते 4 वर्षामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी जमाना बदलून टाकलेला आहे. म्हणजे येणारे सगळे करिअर्स जे आहे त्या करिअर्सवर सगळ्यात मोठा इम्पॅक्ट जो राहणार आहे तो आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा राहणार. ज्या ठिकाणी आपण विचार करतो, तुम्ही 10वीपर्यंत शिकत आले, त्याच्या आधी समजा प्री प्रायमरी वगैरे शिकले, 12-13 वर्ष शिकत आले, हे 12-13 वर्ष तुमचे संस्कार डोक्यावर झाले, त्यातून तुम्ही काहीतरी ज्ञान मिळवलं. तसा तो कम्प्युटर, ती मशीन जी आहे ती लर्न करते आहे. त्याचं दुसरं नाव आहे मशीन लर्निंग, आहे ना. हे 2 कन्सेप्ट सध्या तुम्ही जर विचार कुठे सर्च केला तर मशीन लर्निंग अँड आर्टिफिशियल इंटेलिजन्स या 2वर खूप मोठं काम चाललं आहे. मशीन लर्निंग म्हणजे काय, तर मशीन लर्न करते आहे. मग 1981पासून PC आले, टेबल कम्प्युटर्स. तर तेव्हापासून लोक ते काही काम करतात आहे. तो डाटा कुठेतरी स्टोअर होतो आहे आणि मग नेट आलं, इंटरनेट आलं, मग तो डाटा सगळीकडे शेअर झाला, तो कुठेतरी जाऊन स्टोअर झाला. इट इज कॉल्ड बिग डाटा. हा एक नवीन कन्सेप्ट पुन्हा आलेला आहे, बिग डाटा. मग त्याच्यावरून डाटा हँडलिंग, डाटा ॲनालिसिस हे कन्सेप्ट नवीन आले. हा जो बिग डाटा जगभर जमा आहे. आता विचार करा, एक जण व्हॉट्सअप नुसतं बघतो दिवसभरात, त्याचे जर 50 ग्रुप असतील आणि 500 दोस्त असतील तर कितीतरी मेसेज त्याला येऊन जाणार आहे, काहीतरी व्हिडिओज येणार आहे, काहीतरी त्याच्यात खूप गोष्टी शेअर होतात, या कुठेतरी जाऊन स्टोअर होत असतात. मग हा जो डेटा आहे, या डेटाचं ॲनालिसिस करून कम्प्युटर सध्या काय करत आहे, त्यांनी प्रोग्राम असा बनवला की मशीनला एक असा प्रोग्राम दिला की मशीन या मागच्या 30-35 वर्षाच्या डेटामधून सर्च करून करून एक एक गोष्ट आपल्याला काढून देते. त्याचं लेटेस्ट नाव जे आलेलं आहे दॅट इज कॉल्ड चॅटबोट. रोबोट माहीत आहे तुम्हाला, रोबोट माहीत आहे. रोबोट म्हणजे एक मशीन की ती कुठलं तरी काम करते. तसं चॅटबोट म्हणजे ती असं कम्प्युटर की जे आपल्याशी चॅटिंग करते. आणि त्यातलं सगळ्यात पहिलं ॲप्लिकेशन जे आलेलं आहे ते आहे CGPT आहे ना, चॅट GPT. आता मायक्रोसॉफ्टही त्याच्यावर काम करून राहिलेलं आहे, गुगल काम करून राहिलं आहे. हे सगळे लोक नवीन नवीन काढणार आहे. तर हे करते काय आहे, आपण जेव्हा 2 व्यक्ती बोलतो आहे तेव्हा मी एखादा प्रश्न समोरच्याला विचारला, तो माइंडमध्ये त्याच्यावर थिंक करून ॲन्सर देतो आहे. हेच काम कम्प्युटर सध्या करतो आहे. म्हणून त्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे नाव आलेलं आहे. म्हणजे मी तुम्हाला एक अनुभव सांगतो. मी जर असे त्याच्यात क्वेरी टाकली, माझे आता क्लासेस आहे कॉम्पिटेटिव्हचे, मला समजा एक 50 क्वेश्चनचा टेस्ट पेपर सेट करून पाहिजे आहे, तर मी जर त्याला म्हटलं की प्लीज गिव मी 50 क्वेश्चन टेस्ट पेपर विच इन्क्लूड्स 3 क्वेश्चन्स ऑन पर्सेंटेज, 2 क्वेश्चन्स ऑन प्रॉफिट अँड लॉस, असं सगळं इन्स्ट्रक्शन देऊन मी त्याला दिलं, तर तो लगेच मला शुअर आणि एका मिनटाच्या आत मला 50 क्वेश्चनवाला टेस्ट पेपर सेट करून देईल. मी जर त्याला म्हटलं की माझा एक लोगो बनवून दे, तो बनवून देईल. प्लॅन बनवून दे घराचा, तो बनवून देईल. मला एखादा एसे लिहून पाहिजे तर बनवून देईल. म्हणजे इतक्यापर्यंत आता त्याची लिमिट वाढली आहे. तर दॅट मशीन इज लर्निंग असं म्हणतात. आता ती मशीन 9व्या वर्गात आहे. म्हणजे ती जी शिकत आली आता 1ल्या वर्गापासनं, म्हणजे त्याचा जो स्पीड वाढत चालला तो 9व्या वर्गात आला आहे. आणि आता त्याचा स्पीड खूप तुफान वाढला. येत्या 6 महिन्यात ते 12वीपर्यंत शिकणार. म्हणजे आपल्याला जे वर्ष लागतात एक एक वर्ग शिकायला, त्याला तसं नाही होणार आहे. 6 महिन्यात तो 12वीपर्यंत शिकेल. म्हणजे ती लेवल बनेल त्याची. तिथून पुढच्या वर्षभरात तो ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट झालेला असेल तो कम्प्युटर. म्हणजे तो मानवी दिमागाच्या थिंकिंग लेवलच्या कितीतरी पुढे गेलेला असेल. मग आपण जेव्हा करिअर म्हणून विचार करत असतो
तुम्ही आज तुमच्या डोक्यात करिअर्सचे खूप सारे ऑप्शन्स असतात. ऑप्शन्स काय असतात, तर जेवढे तुम्हाला माहीत आहे, समजा 10, 12, 15 गोष्टी तुम्हाला माहीत आहे, तुम्ही त्याच्यापैकी एक निवडणार. कोणाकोणाला वाटेल मला डॉक्टर व्हायचं आहे, कोणाला वाटेल मला इंजिनियर व्हायचं आहे, फार झालं तर MBAपर्यंत डोकं चालेल. इतर काही पाहिलं तर कोणाच्या डोक्यात बिझनेसचं असू शकतं की मला एक इंडस्ट्री टाकायची आहे. कोणाकोणाच्या डोक्यात असेल की गव्हर्नमेंट जॉब्स आहे, मला IAS व्हायचं आहे, IPS व्हायचं आहे. हे जे ऑप्शन्स आपल्याला चर्चेमध्ये इकडे दिसतात त्याच्या पलीकडे आपली नजर जात नाही. मग सगळ्यात पहिलं काम तुमच्या जीवनामध्ये तुम्ही या घडीला जे करायला पाहिजे, म्हणजे अभ्यास सोडून नाही म्हणत आहे, अभ्यास तर पहिलं कर्तव्य आहे तुमचं. तुम्ही 10वीत आले आहे तर 10वीमधलं पर्सेंटेज मॅटर्स अ लॉट. पुढे तुम्हाला याचा परिणाम खूप दिवस याचा रेफरन्स राहतो. म्हणजे आज माणूस 60ही वर्षाचा झाला तरी त्याला ते सर्टिफिकेट कधी ना कधी कामात येत असतं. त्याच्यामुळे पहिली प्रायोरिटी तुमची तर 10वीचे पर्सेंटेज, 10वीचं नॉलेज ही ठेवा. नुसतं पर्सेंटेज नाही, पर्सेंटेज विथ बेसिक नॉलेज हा नेहमीचा कन्सेप्ट डोक्यात ठेवा. नुसतं पर्सेंटेज कमावण्याने काही होत नाही. एखाद्याला पर्सेंट कमी आहे पण नॉलेज पूर्ण आहे तर ही विल बी मोर सक्सेसफुल इन हिज लाईफ. हा पॉईंट लक्षात ठेवा. त्याच्यामुळे ती तर पहिली प्रायोरिटी आहे आपली, की जे 10वीपर्यंत आपण शिकतो आहे. कोणाकोणाचा 8वी 10वीचा बेस कमजोर असेल तर खूप सारे साधनं उपलब्ध आहे. यूट्यूब चॅनल्स आहे, मोबाईलवर भरपूर सारं आहे. मोबाईलवर इतर कोणत्या गोष्टी पाहिल्यापेक्षा स्वतःचे कन्सेप्ट पहिले क्लिअर करून घ्या. 10वीपर्यंतचा बेस असा स्ट्रॉंग ठेवा की उद्या जर तुमच्या डोक्यात आलं की मला कलेक्टर बनायचं आहे तर कलेक्टर बनण्याची 50% तयारी 10वीपर्यंत होत असते. मी असे खूप सारे स्टुडंट्स पाहिलेले आहे की जे 10वीपर्यंत प्रॉपरली एज्युकेट झाले. त्यांनी 3च गोष्टी महत्त्वाच्या त्यांच्या जीवनात केल्या 10वीपर्यंतच्या. कोणत्या? त्यांनी वाचनाची चांगली सवय लावली. त्याच्यामुळे त्यांनी मराठी वाचन असो, इंग्लिश लिटरेचर वाचन असो, हे खूप सखोल वाचन केलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांच्या आईवडिलांचा सगळ्यात महत्त्वाचा सहभाग होता. असं मी म्हणत असताना आपल्या आईवडिलांनी केलं नाही म्हणून मनात शिव्या देत बसू नका, कारण की ही सवय आपल्या या वयामध्ये जनरली येते. हे जे वय तुमचं आहे या एजमध्ये प्रत्येक आम्ही लोक गेलेलो आहे. तर त्यावेळेस एक प्रकारची थोडीशी काय म्हणतो आपण बदल्याची भावना किंवा आईवडिलांचा राग, चिडचिड होणं हे सगळं होत असतं. पण ह्या जगामध्ये सगळ्यात जवळचा आणि सगळ्यात हितचिंतक कोणी मित्र तुमचा असेल तर तुमचे आईवडील असतात. हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे अशी भावना मनात कधी आली जरी की बा आईवडील माझा ऐकत नाही, मी काय म्हणतो आहे ते काय म्हणतात आहे, अशी तफावत येऊ शकते, तर त्यांचा राग बिलकुल करू नका. ते चिडले जरी असतील तरी तुमच्या हितासाठी असते. हा एक पहिला पॉईंट डोक्यात ठेवा. तर ज्या व्यक्तींनी वाचन चांगलं केलं, त्यांच्या आईवडिलांनी साथ दिली, चांगली गोष्ट आहे. नाही दिली तर आज तुम्हाला कमीत कमी कळलं आहे. तर आज जरी तुम्ही सुरुवात केली तर आठवड्याला एक छोटं पुस्तक किंवा फार जास्त होत असेल, अभ्यास सांभाळून होत नाही आहे तर 15 दिवस करा किंवा 1 महिना करा, पण सुरुवात करा. आणि सुरुवात करताना तुम्हाला इंग्लिशची आवड असेल तर मी एक पुस्तक सांगतो, अल्केमिस्ट नावाचं, ALCHEMIST, अल्केमिस्ट नावाचं. ते पण मी एक्सप्लेन करतो की काय मी ते पुस्तक काय सांगतो आहे. प्रत्येक माणूस जो आहे ना, त्या माणसाची स्टोरी आहे त्या बुकमध्ये. ते 10 ते 12 वर्ष जगात 1 नंबर सेलिंगवर ते पुस्तक राहिलेलं आहे. खूप सुंदर पुस्तक आहे अल्केमिस्ट. तर पहिले रीडिंग तिथनं स्टार्ट करा. मराठी चांगलं करा. मराठी लँग्वेज जर तुमची स्ट्रॉंग असली तर तुम्हाला पर्यायी शब्द आपोआप कळतात. मग तुमची जगातली कोणतीही लँग्वेज स्ट्रॉंग होते. पण मुळात आपली मराठी चांगली नसते, त्याच्यामुळे इतर लँग्वेज होत नाही. तर पहिलं काम तुमच्या लाईफ स्पॅनमध्ये वाचन चांगलं स्ट्रॉंग करायचं आहे. दुसरं, जे काही आपण शिकून राहिलो 10व्या वर्गापर्यंत याचे कन्सेप्ट क्लिअर करा. नुसतं पोपटपंची नका करू की आपण जे शिकून राहिलेलो आहे ते असं प्रश्न आला की असं उत्तर. आजकाल रेडीमेड खूप मिळतं. त्याच्यामुळे बऱ्याच जणांना ती सवय होऊन जाते की असा क्वेश्चन आला तर आपण या पद्धतीने आन्सर द्या म्हणजे फुल मार्क्स पडतील. तसा विचार नका करू. तुम्ही कन्सेप्टवर जा. कन्सेप्ट समजण्यासाठी इतकं सारं मटेरियल आजकाल आहे की तुम्ही जर म्हटलं की मला कुठलाही एक समजा आता नर्वस सिस्टीम आहे, नर्वस सिस्टीम कळत नाही आहे, तर तुम्ही मोबाईलवर जर सर्च केलं तर तुम्हाला वर्ल्डचे टॉपचे लीडर्स भेटतील त्या ठिकाणी. खान अकॅडमी नावाची एक अकॅडमी आहे. नॉट बिहारवाले खान सर नाही, खान सर ते कॉम्पिटेटिव्हवाले आहे. ही इज व्हेरी सक्सेसफुल पर्सन. पण मी जे खान म्हणतो आहे हे अमेरिकेमधला व्यक्ती आहे, khanacademy.com. त्याच्यामध्ये त्यांनी जगातले सगळे टॉपचे, सगळ्या सब्जेक्टचे टॉपचे प्रोफेसर्स त्यांनी एकत्र करून त्याच्यावर सगळे कन्सेप्ट क्लिअर टाकलेले आहेत. म्हणजे उद्या तुम्हाला कुठल्याही विषयाचा कन्सेप्ट शिकायचा असेल तर तुम्ही त्या लेवललाच जा. म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला खरं उत्तर, ओरिजिनल उत्तर त्या कन्सेप्टचं मिळेल. ही एक गोष्ट. दुसरा एक मराठी माणूस आहे अच्युत गोडबोले म्हणून. हे नाव कदाचित काही लोकांनी ऐकलं आहे. कोणी ऐकलं आहे अच्युत गोडबोलेंचं नाव? नाही आहे. आता याच्यातून इंडिकेट होतं की आपलं वाचन जनरली खूप कमी आहे.
आता तुम्ही म्हणाल की आम्ही 10वीचा अभ्यास करू की वाचन करू, या सगळ्या गोष्टी मॅनेज होत असतात. प्रत्येक माणसाकडे 24च तास आहे, पण टाईम मॅनेजमेंट ज्याला प्रॉपरली जमतं आहे, जो जास्त बिझी असतो तो जास्त सक्सेसफुल होतो. ह्या मंत्र लक्षात ठेवा. मी काही असं तुम्हाला चुकीचं सांगणार नाही आहे. पुन्हा सांगतो वाक्य, जो जास्त बिझी असतो तो जगामध्ये जास्त सक्सेसफुल होतो. त्याच्यामुळे स्वतःला बिझी करा. तर त्याच्यात तुम्ही 1 तास काढू शकता. 1 तास काढून स्वतःचं रीडिंग करा. अच्युत गोडबोले असा माणूस आहे की जो इंडियामध्ये टॉप IITमध्ये 28व्या रँकवर होता. 28 ऑल इंडिया रँक 28 होती IITची त्याच्या काळात. तर त्या सोलापूरमधून ते राहत होते. तर त्यांची मिरवणूक काढली पूर्ण गावावर, कारण त्या गावासाठी खूप मोठा मान होता. भारतातून 28 नंबरवर त्यांची रँक आली. तर ते माणूस थोडा हवेत गेला. नॅचरली कोणालाही असं इतकं सत्कारण हे झालं तर थोडा हवेत जातो माणूस. मग त्यांनी मुंबई IITला ॲडमिशन घेतल्यावर ते वरचे 27 जे होते भारतातले, त्या सगळ्यांनी तिथंच ॲडमिशन घेतली होती. तर ते 27 लोकांची त्यांची भेट झाली. तेव्हा ते एकदम जमिनीवर आले की आपल्यापेक्षा पण बुद्धिमत्ता आणि तेज दिमाग असलेले लोक असतात. मग त्या 28 लोकांचा एक ग्रुप बनला आणि त्या माणसाने इतकं सखोल ज्ञान मिळवलेलं आहे. तो माणूस IITS झाला, PhD झाला. MNC माहीत आहे ना, मल्टीनॅशनल कंपनी, म्हणजे खूप देशांमध्ये जे कार्यकर्ते त्याला MNC म्हणतो आपण. तशा MNC कंपनीचा 16 वर्ष तो CEO राहिला आहे माणूस, म्हणजे हेड ऑफ दी कंपनी. इतकं सगळं फिरून आल्यानंतर, रिटायर झाल्यानंतर भारतात आल्यावर त्यांनी एकेका विषयावर एक पुस्तक लिहिणं सुरू केलं, आणि स्पेशली मराठी लोकांसाठी. कारण इंग्रजीमध्ये खूप भांडार उपलब्ध आहे, पण मराठीमध्ये एक विषय समजावून सांगितलेला नाही. तर त्या माणसाचे कमीत कमी 40 पुस्तकं असतील. तुम्हाला कोणताही विषय अडला मुळापासून, तर तुम्ही त्या माणसाचं पुस्तक रेफर करू शकता. त्यांनी पुस्तकाचे नावं कशी दिली आहेत पहा. अर्थशास्त्रासाठी अर्थात नावाचं पुस्तक आहे. म्हणजे अर्थशास्त्रामध्ये ज्याला इंटरेस्ट असेल तर मुळापासून अर्थशास्त्र शिकायचं असेल तर अर्थात वाचा. सायकॉलॉजीचा अभ्यास करायचा असेल तर मनात नावाचं पुस्तक आहे. मॅनेजमेंटचा अभ्यास करायचा असेल तर बोर्डरूम नावाचं पुस्तक आहे. कॅनव्हास म्हणून एक पेंटिंग आर्टिस्टिकवाल्यांसाठी कॅनव्हास आहे. शास्त्रज्ञ लोकांचा अभ्यास करायचा असेल की यांनी शोध कसे लावले तर किमयागार नावाचं पुस्तक आहे. मुसाफिर म्हणून त्याचं स्वतःचं आत्मचरित्र आहे. मी खूप कमी विषय सांगू शकतो आहे. म्हणजे जेवढे विषय आपण ऐकतो त्या सगळ्या विषयावर श्वास नावाचं पुस्तक आहे, हृदय नावाचं पुस्तक आहे. म्हणजे एक पुस्तक एक बेसिक कन्सेप्टवर आहे. तर या माणसाला नक्की तुमच्या याच्यामध्ये नोंद करून ठेवा की बेसिक कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी. आपण 2 मुद्द्यावर आलो होतो. पहिलं वाचन वाढवा. कारण मी तुम्हाला सांगतो आहे, उद्या तुम्ही भविष्यात कुठल्याही करिअरमध्ये जा, गव्हर्मेंट जॉबमध्ये जायचं असेल तर स्पर्धा परीक्षाशिवाय पर्याय नाही. आणि स्पर्धा परीक्षेची अर्धी तयारी 10वीपर्यंतच असते. म्हणजे मी असे विद्यार्थी पाहिले आहे की ज्यांनी 10वीपर्यंत योग्य शिक्षण घेतलं, कन्सेप्ट क्लिअर केले, वाचन चांगलं होतं, इंग्रजी चांगलं होतं, त्यांना कुठलाही क्लास लावायची गरज पडली नाही. ते डायरेक्टली एक्झाम देऊन फक्त 5-6 महिने जे काही अपडेट्स असतील तेवढे घेऊन त्यांनी रिझल्ट्स क्रॅक केलेले आहे. त्याच्यामुळे 21व्या वर्षी IAS झालेले पण आपण ऐकतो. हे लोक कुठून आले? हे काय स्वर्गातून डायरेक्टली नाही आलेले. त्यांनी फक्त एज्युकेशन प्रॉपरली घेतलं. आज बिहारमध्ये सगळ्यात जास्त सक्सेस रेशो आहे. बिहार UPमध्ये 1700-1800 जर सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये लोक सिलेक्ट झाले तर 1100-1150 बिहार UPचेच असतात. म्हणजे 2/3. मग एवढे लोक येतात कुठून? तर इथे सुरुवात खूप आधी झालेली असते. तर तुम्ही एकदम योग्य वेळी आहे की जिथून तुमच्या जीवनाला खरी कलाटणे भेटणार आहे. तर पहिलं वाचन हा एक कन्सेप्ट डोक्यात ठेवा. दुसरा, सगळे कन्सेप्ट जेवढे विषय 10वीपर्यंत गव्हर्नमेंटने टाकलेले आहे हे खूपच जास्त महत्त्वाचे आहे. आपल्याला वाटतं हे इतिहास कशाला टाकलं आणि मराठी कशाला टाकलं. जोपर्यंत तुमची लँग्वेज इम्प्रूव्ह नाही होणार ना, तर तुमची दृष्टी नाही बनणार की त्या ज्ञान घेताना तुम्ही जेव्हा पुढे वाचायला जाल तर शब्दसाठा जर तुमचा प्रॉपर नसेल तर तुम्हाला त्याचे अर्थ कळायला वर्षानुवर्ष जातं. त्याच्यामुळे लँग्वेज खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. लँग्वेजला इम्प्रूव्ह करा. तर हे कन्सेप्ट हा दुसरा पार्ट. आणि तिसरा पार्ट की आपल्या डोक्यामध्ये आज गोल सेटिंग झालं पाहिजे. लाईफमध्ये आपल्याला काय बनायचं आहे याचं गोल सेटिंग झालं पाहिजे. आता गोल सेटिंग म्हणजे कसं, आता मी तुम्हाला म्हटलं नाही, एका कागदावर लिहा, तर इतक्या लवकर ते होत नाही. तुम्हाला अनेक क्षेत्रांचा पहिले एक आवाका बघावा लागतो की काय काय क्षेत्र जगात आहे. त्या क्षेत्रापैकी मला कोणचं आवडतं आहे, मी त्या ठिकाणी किती सक्सेस होणार आहे. याच्यासाठी तुम्हाला एक क्लू देतो की आज 2023 सुरू आहे सध्या. तुम्ही घरी गेल्यानंतर शांत डोक्याने स्वतःला एक प्रश्न विचारा की 2035मध्ये मी कुठे असणार आहे. 12 वर्षाचा स्पॅन आहे. तुम्ही आता 10वीत आहे. 7-8 वर्ष तुमचं एज्युकेशन चालणार, पोस्ट ग्रॅज्युएटपर्यंत वगैरे गेलं तर. त्याच्यापुढे तुम्ही काहीतरी एक स्वतःचं करिअर निवडणार. म्हणजे ओव्हरऑल विचार केला तर 2033 म्हणू आपण, किंवा
35 म्हणून, म्हणजे येत्या 10 ते 12 वर्षानंतर तुम्ही स्वतः कुठे असणार आहे, स्वतःला कुठे बघता. म्हणजे एखाद्याला असं वाटेल की मी त्या दिवशी कलेक्टर झालेलो असेल, एखाद्याला असं वाटेल की माझी एक मोठी इंडस्ट्री असेल, कोणाला वाटत असेल की मी फिल्म इंडस्ट्रीमध्ये जाणार आहे, कोणाला असं वाटेल की मी एक खूप मोठा आर्टिस्ट, फेमस आर्टिस्ट झालेलो असेल, कोणी एखादा स्पोर्ट्समध्ये स्वतःचं नाव. म्हणजे हे तुमचे डोक्यातले स्वप्न मी सांगतो. तर पहिला हा प्रश्न स्वतःला रात्री शांततेने विचारा. आणि प्रश्न विचारताना लगेच त्याचं उत्तर नका शोधू, कारण इतकं ज्ञान तुमच्याजवळ नाही. मी तुम्हाला जे 3 लेवल पहिले सांगितल्या ना, तर आय डोंट नो या लेवलमध्ये सध्या तुम्ही जास्ती आहात. त्याच्यामुळे स्वतःला असं आव पण आणू नका की मेरे को सब समजता. या स्टेजमधून आता माझ्या क्लासची मी सांगतो ना की लहानपणापासून जेवढे मी ऑब्झर्व करत आलो, तर त्यावेळेस जेवढे तुर्रम खा किंवा आपल्याला असं वाटतं दबंग पर्सनॅलिटी त्यावेळेसची की किसको डरता नाही, इसको ऐसा करता वो करता, हे सगळे फेल्युअर आहे. ते लाईफमध्ये काही सक्सेस नाही झालं. आणि जो एकदम शांत होता, काही कोणाशी घेणं देणं नाही, त्याचा फोकस क्लिअर होता, आईवडिलांचा आदर, घरच्यांची रिस्पेक्ट, सिनियर पर्सनचा रिस्पेक्ट, शोक नाही विनाकारणचे, हे सगळं आहे सध्या. तो इतका शामळू, त्याला शामळू, ढिल्ला, काय काय नावं, ढिगारा, सगळे नावं पोरं देतात. तर हे जे सगळे नावं दिलेले विद्यार्थी होते ना, आज त्याच्यापैकी कोणी कॅनडामध्ये आहे, USA आहे, एखाद्या MNCचा तो जनरल मॅनेजर आहे, एखाद्याची दुबईमध्ये स्वतःची इंडस्ट्री आहे. हे मी रिअल स्टोरी सांगतो आहे. आणि त्यावेळेस जे आम्हाला दबंग वाटत होते की जे भांडणं करायचे, कोणासोबत भांडायला तयार, शिक्षकांची टिंगल करायला तयार, आईवडिलांचा काही एवढा रिस्पेक्ट वगैरे काही विषय नव्हता, ते सगळे फेल्युअर आहे. कोणाची पाणीपुरीची गाडी आहे सध्या सांगतो आहे मी, एक जण तर पागल झाला आहे, रिगल टॉकीजवर फिरत असतो. या स्टोरी सांगतो आहे याच्यासाठी की हे सध्याचे जे तुम्हाला दिसते विषय आहे ना, हे विषयावर भाळून जाऊ नका. ही खूपच टेम्पररी स्टेज आहे. तुम्ही तुमच्या प्रवासाने जर आज निघाले नाही, तर ॲट दी एंड असंच काहीतरी विचित्र होत असतं. त्याच्यामुळे पहिलं गोल सेटिंग करायचं आहे लाईफमधलं, हे लक्षात ठेवा. तर गोल सेटिंग करण्यासाठी पहिले तुम्हाला ज्ञान असायला पाहिजे की काय काय क्षेत्र आहेत, त्या क्षेत्रापैकी माझ्यासाठी कोणचे आहे, माझा स्वतःचा पिंड कोणचा आहे, म्हणजे माझी स्वतःची आवड कोणची आहे. मग आता स्वतःची आवड कशी शोधायची, मी छोटे छोटे मंत्र मुद्दाम तुम्हाला देतो, वेळ कमी असल्यामुळे डायरेक्ट सांगतो. बघा, आता आपल्याला स्वतःची आवड शोधायची की मला सगळ्यात जास्त माझा इंटरेस्ट कशात आहे, असं जर शोधायचं असेल तर पुन्हा शांत बसा घरी गेल्यानंतर आणि एक विचार करा की समजा मला 24 तास असे मिळाले की कोणीच टोकणार नाही आहे, आईवडील नाही, शिक्षक नाही, काहीच नाही, सगळी खाण्यापिण्याची व्यवस्था केली आहे, 24 घंटे एक स्पेशल रूम दिली आणि शांत बसा. आणि तुम्हाला सांगितलं की तुझ्या मनात जे वाटेल, काय हां पटकन बैस, ते सगळं टॉपिक डिस्टर्ब होतं, बैस. तर त्याला जर असे 24 तास दिलेले असतील, तर त्या 24 तासामध्ये असं कोणतं काम आहे की जे तुम्ही 24 तास न थकता, न कंटाळा येता तुम्हाला करायला आवडेल. आता ह्याच्यात तुमच्या डोक्यात काय काय ऑप्शन येतील, गेम, मूवी, ह्या ऑप्शनवर नका जाऊ. हे तर कोणालाही नॅचरली वाटेल की मला वेळ भेटला तर मग मूवी पाहून घेईल, नाही तर गेम खेळत बसेल. या चिल्लर गोष्टी मी सांगत नाही आहे. तुम्ही लाईफचा विचार करताय, विचार करा, आहे ना, लाईफच्या अँगलने विचार करताय. तर तुम्ही जेव्हा आज तुम्हाला जरी वाटतं ना की आपण एवढे आहे, हा काळ कसा निघून जातो पता नाही. आता आपलं सेशन सुरू झालं तर समजा 12:30 वाजलेले होते, तर ती 12:30ची वेळ वापस येणार आहे का, ही गेली आता इतिहासात. आता अजून उद्या म्हटलं तर ती कालच्या दिवसात गेली, मग मागच्या महिन्यात जाणार, मग मागच्या वर्षी, असं करत करत 400 वर्ष झाले शिवाजी महाराज येऊन गेले. ते जो गेला तो क्षण गेला, तो रिप्लेस नाही होऊ शकत, डबल जीवनात वापस नाही येऊ शकत. त्याच्यामुळे इथून पुढचे जे मी 10 ते 12 वर्ष तुम्हाला सांगतो आहे, तर 10 ते 12 वर्षांनी आपण कुठल्या ठिकाणी असणार हे स्वप्न आज तुमच्या डोक्यात क्लिअर पाहिजे. आणि ते आजच पक्कं होईल असं नाही, तुम्हाला त्याला कदाचित अभ्यास करता करता एक एक गोष्ट समजता वर्ष जाईल, 2 वर्ष जातील. म्हणजे 12वीपर्यंत तरी ॲटलिस्ट तुमच्या डोक्यामध्ये पिक्चर बऱ्यापैकी क्लिअर झालेलं असेल की मला काय व्हायचं आहे. तर हे तिसरा पॉईंट, पहिलं वाचन, दुसरा कन्सेप्ट एकदम क्लिअर ठेवा. तुम्ही 3 इडियट्स पिक्चर पाहिला असेल ना, हां, 3 इडियट्समधला जो चतुर आणि रॅन्चोचा फरक आहे, तो जीवनाला खरा महत्त्वाचा आहे. चतुर अभ्यास करतो, पण तो त्याची पद्धत होती पोपटपंची. त्याचं एक भाषणही त्या पिक्चरमध्ये दाखवलेलं आहे ना, त्याला त्याचा अर्थ काही कळलेला नाही आहे, फक्त ते पाठ करायचं आणि बोलायचं. तर तसाच चतुर नाही बनायचा लाईफमध्ये. आणि रॅन्चो असा असतो की त्याला सगळ्या प्रिन्सिपलपासून सगळे जण असं समजत असतात की मोस्ट गेलेला
वाया गेलेला केस. जेव्हा रिझल्टची लिस्ट लागते तर त्याचं नाव घेतल्यावर पहिले खालून बघतात सगळे की याचं नाव कुठे आहे, तर तो टॉपवर असतो, कारण त्याचे कन्सेप्ट एकदम जीवनात क्लिअर आहे. तर त्याचा एंड जो दाखवलेला आहे त्या पिक्चरमध्ये की त्याचे हां, तर त्याचा पिक्चरचा एंड जर तुम्ही पाहिला तर त्या पिक्चरमध्ये एंड असा केला की तो एक डिलिव्हरी करतो आहे ना, व्हॅक्यूम क्लिनरचे प्रेशर वेशर ॲडजस्ट करून डिलिव्हरी करतो. म्हणजे हा आविष्कार आहे, कारण त्याचे कॉन्सेप्ट डोक्यात क्लिअर होते. तर जीवनामध्ये रॅन्चो बनायचं आहे, नॉट चतुर. हा पॉईंट लक्षात ठेवा. आणि छोट्या छोट्या गोष्टी एन्जॉय करा. मी तुमचे एन्जॉयमेंटवर तुमच्या डेली याच्यावर कुठेच रिस्ट्रिक्शन आणत नाही आहे. उलट मी त्या फेवरचं आहे की यू मस्ट एन्जॉय. तुम्ही असं ठरवा की संडेला मी एक मूव्ही बघणार, काही हरकत नाही. तुम्ही फॅमिलीसोबत टूरवर गेले, ते एन्जॉय करून राहिले, ते जरुरी आहे. फिजिकल फिटनेससाठी तुम्ही स्पोर्ट्समध्ये जात आहे, ते पण खूप जरुरी आहे. पण स्पोर्ट्समध्ये जीव ओतून देत आहे आणि तुम्हाला आज असं फिलिंग होतं आहे की मी क्रिकेटमध्ये आहे तर मी क्रिकेटमध्ये जाणार, होऊ शकते या वयामध्ये, बिलकुल खरं आहे. पण तुम्ही त्याचा बॅकअप प्लॅन पण डोक्यात ठेवा. कारण बऱ्याचदा असं होईल की तुम्ही आता पहा, विदर्भामधून जर विचार केला किंवा एक अकोल्याचा विचार केला तर आत्तापर्यंत अकोल्यामधून किती लोक क्रिकेटच्या नॅशनल लेवलला गेले किंवा IPLला गेले, तर बोटावर बोलणे इतके 2-3 लोक निघतील. मग त्यांच्यासाठी स्ट्रगल त्यांना खूप करावा लागला. एज्युकेशनकडे त्यांचं दुर्लक्ष झालं. माझा स्वतःचा मुलगा 8व्या वर्गात असताना त्याचा तबल्यामध्ये खूप इंटरेस्ट होता. तर त्या तबल्याचं करिअर करायचं की नाही म्हणून आम्ही औरंगाबादला गेलो. एका प्रख्यात गुरुजी, ते माझ्या मित्राचे वडील, त्यांच्याकडे त्याला दाखवलं. त्यांनी सांगितलं की 3 महिने त्यांच्याकडे ठेवलं 8वा वर्ग सोडून, आणि मग त्यांनी निर्णय दिला की याचा अंग खूप छान आहे तबल्याचं, तुम्ही तिकडची TC काढून आणा इथे टाका. तर आम्ही 8वा वर्ग सोडून त्याला तिथे टाकलं. तो आज शास्त्रीय तबला वादनमध्ये चांगल्या लेवलला पोहोचला. त्यांनी एक करिअर निवडलं, त्याला आम्ही साथ पण दिली, तर त्याच्यात तो सक्सेस झाला. पण याच्यामध्ये असे जेव्हा करिअर आपण निवडतो तेव्हा सक्सेस रेशो खूपच कमी असतो आणि खूप मोठी रिस्क असते जीवनाची. जेव्हा आपण एक क्रिकेटचं करिअर किंवा असं कुठलं करिअर निवडलं आणि जर आपण त्यात फेल झालो तर तोपर्यंत जर आपलं एज्युकेशन बाजूला वेगळं पडलेलं असेल, त्याच्यात आपण जर प्रॉपरली नॉलेज घेतलं नसेल तर जनरल फाईटमध्ये उतरताना आपण खूप मागे पडतो किंवा मग त्यावेळेस कॉन्फिडन्स जाण्याचे चान्सेस असतात. तर नेहमी ऑलवेज गो विथ अ बॅकअप प्लॅन. जे कोणते डोक्यात तुम्ही स्वप्न ठेवाल तर त्याच्यासोबत एक बॅकअप प्लॅन ठेवा. ओके, तर गोल सेटिंग डोक्यामध्ये झालं पाहिजे. 3 गोष्टी त्रिसूत्री सांगितले, लक्षात ठेवा. वाचन, कन्सेप्ट आणि गोल सेटिंग. या 3 गोष्टी जर तुम्ही आजपासून डोक्यामध्ये अशा चर्चा करत राहिले ना तर तुम्हाला हळूहळू ते चित्र असं उकलायला लागेल. आणि ही जी 3rd लेवल होती, आय डोंट नो, हे हळूहळू आय डोंट नो या लेवलमध्ये येईल की मला हे माहीत आहे की काय काय माहीत नाही. आणि मग तुमचा प्रवास त्या गोष्टीकडे होईल की आय नो. इलॉन मस्कचं नाव ऐकलं आहे? येस. इलॉन मस्क कुठे कॉलेजमध्ये जाऊन स्पेस सायन्स शिकलेला नाही. स्पेस सायन्सचं सगळ्यात अवघड सायन्स समजलं जातं जगामध्ये. त्या माणसाने ते स्वतः घरी बसून अभ्यास करून केलं. त्याच्या डोक्यात फक्त एक स्वप्न आलं की मला मंगळावर लोकांना घेऊन जायचं, आणि तो सक्सेस करण्याच्या मागे आहे. त्यांनी आता ग्वाही दिली की 10 वर्षात टुरिझम चालू होणार मंगळाचं. म्हणजे कुठेतरी ते स्वप्न पाहिलं, ते पूर्ण केलं. तर ते एक स्वप्न पाहिलं, त्याच्या डोक्यात ते क्लिअर होतं, त्याचे कन्सेप्ट एकदम क्लिअर होते. त्याला कुठे कॉलेजला जायची गरज नाही पडली. म्हणजे तुम्ही पण कॉलेजला जाणार नाही असं नाही, पण आपला मार्ग निश्चित पाहिजे. मार्ग निश्चित असला ना तर मग आपली दिशा एकदम परफेक्ट होते. पूर्ण ताकद आपण एका ठिकाणी लावतो. पूर्ण ताकद जर एका ठिकाणी लावली तर आपण सक्सेस होणार नाही असं होत नाही. फक्त होते काय, आपण खूप संभ्रमात असतो की नेमकं मी काय करणार आहे, काय करणार नाही. या संभ्रमामध्ये आपल्याला ते कळतच नाही की आपण कोणची गोष्ट निवडायला पाहिजे, काय करायला पाहिजे. आता तुमची 10वीची लेवल आहे, तुम्हाला करिअर्स खूप माहीत नाही. मी थोडक्यात ते करिअर्सही सांगतो की करिअर्स पुढे मी एक सर्च केला की पुढचे 50 वर्षामध्ये असे कोणते करिअर्स राहणार आहे की जे डुबणार नाही. आहे ना, सध्या जे मी म्हटलं तुम्हाला की आर्टिफिशियल इंटेलिजन्स आला आहे, तो खूप सारे लोकांचे करिअर्स खाऊन घेण्याची शक्यता आहे. आज ड्रायव्हरलेस कार तुम्ही ऐकलेलंच आहे. जर अमेरिकेमध्ये ओला उबेरची गाडी बुक केली तर ड्रायव्हरलेस कार येते, म्हणजे ते जर ड्रायव्हरचा जॉब खाल्ला. असे डाटा ऑपरेटिंगवाले लोक आहे, रिपिटेटिव्ह जॉब करणारे लोक आहे, कम्प्युटरच ते काम करेल. आता फॉरेनमध्ये माणसं भेटत नाही काम करायला, तिथं रोबो बनवले त्यांनी. एक लेडीसारखा आकार दिलेला आहे, एक रोबो आहे,
ते स्वयंपाकही करते, घरातली साफसफाई सगळं करून देते, म्हणजे ते जॉब खाल्ले. अशा कितीतरी गोष्ट आपण इमॅजिन करू शकतो की कम्प्युटरने जर ते टेक ओव्हर केलं, ते काम तो जर करणार असेल तर असे कितीतरी जॉब जाऊ शकतात. मग हे सगळे जॉब गेल्यानंतरही आपल्याला असं कोणतं करिअर निवडायचं आहे की जे पुढचे 30-40 वर्ष 50 वर्ष टिकणार आहे. त्याच्यासाठी मी एक सर्च केला, त्याची लिस्ट आहे 50 करिअर्सची. ती लिस्ट मी काय करेल, प्रदीप सरांकडे पाठवतो, त्याचं प्रिंट काढून सर देऊन टाका, कारण की आता 50 आपण डिस्कस केलं तर वेळ तेवढा पुरणार नाही. पण मेजॉरिटी सिलेबस जर तुम्ही पाहिले तर अशा गोष्टी आहे की ज्या मानवी हस्तक्षेपाशिवाय होऊ शकत नाही. असे जेवढे करिअर्स आहेत ते टिकणार. जिथं कम्प्युटर स्वतः करू शकणार आहे ते करिअर कम्प्युटरच करणार, कारण तो स्वतःत करेल. सपोज एक उदाहरण सांगतो की सपोज आता या एक कन्स्ट्रक्शन करायचं आहे, याचा एक बिल्डिंगचा प्लॅन आपल्याला बनवायचा आहे. तर आपण एका सिव्हिल इंजिनियरकडे गेलो, RCC डिझायनिंगसाठी एकाकडे गेलो, तो त्याचा प्लॅन डिटेल्स देईल, किती लोहा लागणार, काय लागणार, सगळे एस्टिमेट काढतो. जर हेच कम्प्युटर तुम्हाला काढून देणार असेल, इंजिनियर जर 20,000 रुपये घेणार असेल आणि कम्प्युटरमध्ये जर ते एखादा माणूस जरी बिझनेस टाकला 2,000 तो बनवून देणार असेल, तर नॅचरली कोणी पण 2,000वाल्याकडेच जाईल. त्याला जर ते बेस्ट आणि त्यातही तो 4-5 ऑप्शन्स बनवून देईल, नुसतं एक ऑप्शन नाही, असं होऊ शकतं ना. त्याच्यामुळे मग अशा वेळेस ते अशा टाईपचे जॉब जाण्याचे चान्सेस. मग कुठलंही करिअर टिकणार, तर फूड इंडस्ट्री मरणच नाही, फूड ते कधी बंद होणार नाही. ठीक आहे, हॉटेल टुरिझम हे सगळं चालणार आहे. या गोष्टी आहे. गव्हर्मेंट जॉब्स ज्या ठिकाणी गव्हर्मेंटचं कंट्रोल असतं आहे हे जॉब्स कधी बंद होत नाही. जसं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पोस्ट आहे, कलेक्टर आहे, कलेक्टर लागणारच नाही जिल्ह्याला. कम्प्युटरने किती मोठं काम केलं तरी जिल्हा ॲडमिनिस्टर करायचा असेल तर कलेक्टर लागणार आहे, पोलीस यंत्रणा लागणार आहे, सिक्युरिटी आहे की नाही. तर गव्हर्मेंट डिपार्टमेंट्स जे महत्त्वाचे आहेत ते जाणार नाही. असे खूप सारे करिअर्सची मी ती लिस्ट काढलेली आहे. तर त्यांनी तुम्हाला थोडी हेल्प होईल विचार करायला किंवा काय काय करिअर्स असतात आणि त्यातून मी माझ्यासाठी कोणतं निवडायला पाहिजे. आर्टवाले करिअर्स आहे, असं म्हणतात 8 टाईपचे इंटेलिजन्सेस आहे. 1983मध्ये एका जणांनी इंटेलिजन्सवर स्टडी केला आणि 7 टाईपचे इंटेलिजन्स शोधून काढले होते. नंतर त्यांनीच 10 वर्षानंतर अजून एक इंटेलिजन्स त्याच्यामध्ये ॲड केला आणि 8 टाईपचे इंटेलिजन्सेस आहे. आता इंटेलिजन्स म्हणजे काय, तर प्रत्येकाच्या मेंदूमध्ये काही पार्ट ॲक्टिव्ह असतो. एखाद्याचा मॅथ्सचा खूपच कंट्रोल चांगला आहे, मॅथ्समध्ये तो खूप शार्प आहे, तर त्याचा मॅथमॅटिकल मेंदू आहे, तर त्याचा इंटेलिजन्स मॅथमॅटिकल झाला. एखाद्याचा लिंग्विस्टिक असतो, लँग्वेजमध्ये त्याला खूप सुपर माइंड चालतं, तर त्याचा लिटररी टच आहे, तो कम्युनिकेशनमध्ये चांगला असतो, इंटरपर्सनल स्किल्समध्ये चांगला असतो, त्याचा इंटेलिजन्स वेगळा झाला. कोणाचा आर्टिस्टिक आहे, ज्याला कला आवडतात, कलेचा मेंदू आहे. कोणाचा कायनेस्थेटिक आहे, कायनेस्थेटिक म्हणजे बॉडी मुवमेंट्स, स्पोर्ट्स पर्सन वगैरे आपण पाहतो आजकाल यूट्यूबवर सगळे व्हिडिओ येतात की जे अर्जुनाने पाण्यामध्ये बघून मासळीच्या डोळ्यात बाण मारला होता, प्रतिबिंब पाण्यात पाहून वर. आता त्याच्यापेक्षा कला करणारे कितीतरी धनुर्धर वगैरे आपण व्हिडिओ बघतो. ती बाई अक्षरशः शीर्षासनमध्ये राहून पायाने मासाचा डोळा उडवते. हा व्हिडिओ तुम्ही कदाचित पाहिला असेल. म्हणजे कायनेस्थेटिक ही एनर्जी आहे की जे तुम्हाला बॉडी मुवमेंट्सच्या एनर्जी देते किंवा त्याचे इंटेलिजन्स देते. कोणाचा नॅचरल इंटेलिजन्स असतो. असे 8 टाईपचे इंटेलिजन्सेस आहेत. तर तुम्हाला सगळ्यात पहिले स्वतःला ॲनालाइज करावं लागेल. म्हणजे 3 स्टेप, आता हे तर 3 झाले. पहिली गोष्ट वाचन, कन्सेप्ट क्लिअर आणि गोल सेटिंग. मग आता गोल सेटिंगसाठी पुन्हा 3 स्टेप्स लक्षात घ्या की नो दी वर्ल्ड, जग पहिले समजून घ्या की काय काय आहे, काय काय करिअर्स आहेत. नंतर नो युअर सेल्फ, दुसरा पॉईंट, स्वतःला पहिले ओळखा. त्याच्यासाठी तो जो मी क्वेश्चन सांगितला की माझ्यामध्ये काय इंटरेस्ट आहेत, कोणत्या गोष्टीत मी कंटाळत नाही, जे काम करताना मला कधीच कंटाळा येणार नाही, असे शोधत जायचं, स्वतःला ऑब्झर्व करायचं. दुसरे लोक आपल्या कोणत्या गुणांची तारीफ करतात, मग पालक असतील, नातेवाईक असतील, शिक्षक असतील, काही काही गोष्टी वारंवार एखाद्या मुलाबद्दल बोलल्या जातात की फार तो हा गुण त्याचा खूप छान आहे. तर हे याच्याने आपण चढून नाही जायचं आहे, फक्त हे रिसीव्ह करायचं. हा फीडबॅक असतो आपल्यासाठी. तर त्याच्यावरून आपल्याला इंडिकेशन्स भेटतात की कोणत्या क्षेत्रामध्ये आपल्याला कळता येईल. म्हणजे पहिलं तर नो दी वर्ल्ड, जग माहीत करून घ्या काय काय आहे. नो युअर सेल्फ, पहिले स्वतःला माहीत करा. त्याच्यासाठी एक स्वॉट ॲनालिसिस म्हणून कन्सेप्ट आहे. स्वॉट ॲनालिसिस शब्द ऐकला आहे कधी? हा शब्द जीवनामध्ये खूपच जास्त महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा. स्वॉट ॲनालिसिस म्हणजे स्ट्रेंथ्स, विकनेसेस, ऑपॉर्च्युनिटीज आणि थ्रेट्स. म्हणजे स्वतःचं आपण ॲनालिसिस जेव्हा करतो तर आपल्यामध्ये स्ट्रेंथ काय काय आहे, म्हणजे स्ट्रॉंग पॉईंट आपल्यामध्ये काय काय आहे,
आपल्यामध्ये विकनेसेस काय काय आहे. आता विकनेसेस प्रामाणिकपणे पण स्वतःला ॲक्सेप्ट करत चला. बऱ्याचदा आपला मानवी स्वभाव असा असतो की आपल्याला कळतं की आपण आळशी आहे, पण आपण ते ॲक्सेप्ट नाही करत. आपण त्याच्यासाठी काहीतरी उत्तरं देतो, कारणं सांगत असतो. तर त्याला प्रामाणिक पहिले ॲनालाइज करा आणि ते ॲक्सेप्ट करा. विकनेस. अपॉर्च्युनिटीज म्हणजे तुमच्यासमोर आता भविष्यात येणाऱ्या अपॉर्च्युनिटीज काय काय आहे आणि थ्रेट्स काय आहे. थ्रेट म्हणजे त्याला संभाव्य धोके काय काय आहेत. जसं हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स इज अ थ्रेट. एकीकडे तो ॲडव्हान्टेजही आहे. तुम्ही जर त्यातले मास्टर बनले तर यू विल मॅनेज दी वर्ल्ड. पण जर तुम्ही अशा क्षेत्रात गेले की कम्प्युटरने तुमचा जॉब खाल्ला तर दॅट इज थ्रेट फॉर यू. त्याच्यामुळे या गोष्टीचं ॲनालिसिस करायचं असते. आपले इंटरेस्ट नोट डाऊन करायचे, मला काय काय आवडतं आहे, त्याला सॉर्टिंग करत जायचं की हे शेवटी 2वर आलो की 2पैकी एक नेमकं कोणचं. तर असं सॉर्टिंग करत 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 ॲनालिसिस करायचं. तर ही एक दुसरी गोष्ट, नो युअर सेल्फ. आणि तिसरी गोष्ट, जे गोष्ट आपल्याला कळली की आता मी हे करणार आहे, त्या करिअरचा किंवा त्या क्षेत्राचा पूर्ण रिसर्च करा. रिसर्च करा म्हणजे तुम्ही गुगलवर सर्च करा, तशा चांगल्या लोकांना भेटा, करिअर काउन्सेलिंग करून घ्या. जिथून जिथून त्या क्षेत्रासंबंधी माहिती भेटेल ते पूर्ण समजून घ्या. याला काही मर्यादा नसते की तुम्ही 10व्या वर्गात आहे म्हणजे तुमचं आता ग्रॅज्युएटचे कसं कळेल. इलॉन मस्क कधी स्पेस सायन्सच्या कॉलेजमध्ये गेला नाही, पण त्यांनी त्याच्यावर आज सगळ्यात जगापेक्षा पुढचं पाऊल उचललेलं. त्याच्यामुळे वयाचं बंधन नसतं. आपल्या डोक्यात जेव्हा जुनून असतं ना, पॅशन, तेव्हा आपण प्रत्येक गोष्टीचं उत्तर शोधून काढतो. तर हा 3rd स्टेज आहे की तुम्हाला त्याचा रिसर्च करायचा आहे. आणि एकदा रिसर्च झाला की याच्यासाठी काय काय करावं लागतं, म्हणजे अभ्यास काय करावा लागतो, फिजिकल फिटनेस काय पाहिजे, माझी स्वतःची रुटीन काय असली पाहिजे, हे एकदा डिसाईड झालं की मग शेवटी प्रोफेशनल अप्रोच त्याच्या बाबतीत घ्यायचा. आणि एकदा डिसाईड केलं की मग शेंडी तुटो की पारंबी तुटो, ही एक म्हण आहे मराठीमध्ये, माहीत आहे ना काय आहे. शेंडी तुटो की पारंबी तुटो याचा थोडक्यात सांगतो स्टोरी काय आहे. एक महाराज असतो शेंडीवाला. तो त्या रस्त्याने जाता जाता त्याला ते एक पारंब्या दिसतात वडाच्या. तर त्याला ती पारंबी तोडायची असते काहीतरी दोरीसारखी. तर तो ते पारंबी तोडून पाहतो. ती पारंबी इतकी मजबूत असते की ती तुटत नाही सहज. मग तो काय करतो, त्याची शेंडी त्या पारंबीला बांधतो आणि त्या शेंडीने ओढण्याचा प्रयत्न करतो, तरी तुटत नाही. मग शेवटी तो एक असा स्ट्रोक देतो. तो म्हणतो की आता एक तर शेंडी नाही तर पारंबी, म्हणजे एक तर शेंडी तुटेल नाही तर पारंबी तुटेल. तर हा जो स्ट्रोक असतो ना जीवनामध्ये, हा खूप महत्त्वाचा असतो. जेव्हा आपण सगळा विचार करून प्लॅनिंग करून फायनली एका निर्णयावर आलो आणि आता आपण ठरवलं की मला जीवनात हे करायचं आहे, तर त्याच्यासाठी जीव ओतून द्यायचा. जे जे लागते ते सगळ्या गोष्टी करायच्या. त्यालाच म्हणतात शेंडी तुटो की पारंबी तुटो. काही होत नाही. इतकी ताकद जेव्हा तुम्ही लावलेली असते ना, तर तुम्ही फेल कधीच होत नाही लाईफमध्ये. जेव्हा तुम्ही इतकं चांगलं तयार झालेलं आहे तर बॅकअप प्लॅन निसर्गच तुम्हाला आपोआप देत असतो. कारण तुम्ही समजा एक टॉप 1चं IASचं टार्गेट ठेवलं, तर तुम्ही नाही समजा पोहोचले तर तुम्ही स्टेट लेवलच्या टॉप लेवलला तर आरामशीरच पोहोचणार आहे. प्रत्येक ठिकाणी एक सेकंड ऑप्शन ऑलरेडी तिथं तयार झालेलं असतं. ओके. आता हे नॉलेज मिळवताना काय काय क्वालिटीज आपल्यामध्ये असल्या पाहिजे. 2-3 गोष्टी माझ्या मते खूप महत्त्वाच्या आहेत, तेवढ्या लक्षात घ्या. निसर्गाने आपल्याला बरोबर अशा गोष्टी 2-2 दिल्या आहेत की ज्याची जास्त गरज आहे. बॉडीच्या आतमध्ये किडनीज 2 आहेत, कारण त्याच्यावर पूर्ण सिस्टीम आहे की तो जर एक किडनी असतील फेल गेला तर गेला. म्हणून देवाने बरोबर त्याला 2 किडनी दिल्या, 2 डोळे दिले आहेत, 2 कान दिले आहेत. बघा, डोळे आणि कान हेच आपले ज्ञान मिळवण्याचे मेजर साधन आहे. बाकी पण आहे, स्पर्श ज्ञान वगैरे, आपण ते बाकीचे सोडून देऊ. पण मेन आपण एक गोष्ट कुठली तरी बघत असतो किंवा वाचत असतो, तर ती रिसीव करताना आपण त्याला फिल्टर लावले पाहिजे की वाचणारी गोष्ट मी प्रॉपरली वाचून आलो, ही खरं असेल का, सत्य असेल का. त्याला सायंटिफिक व्ह्यू घ्या, त्याला टेस्ट करून बघा की ही गोष्ट सत्य वाटते की नाही. म्हणजे ऑब्झर्व करताना तुम्ही खूप अलर्ट राहा. आणि दुसरी कानाची गोष्ट म्हणजे ऐकण्याची, लिसनिंगमध्ये तिथंसुद्धा फिल्टर लागले पाहिजे आपले. एक एक शब्द मोजून अचूक ऐकायचा. या 2 क्वालिटी तुमच्यामध्ये आल्या ना, तर तुमच्यामध्ये पूर्ण कलेक्टर बनण्यापर्यंतच्या क्वालिटीज आल्या हे समजून घ्या. कारण जीवनामध्ये खूप बुद्धी, खूप शिक्षण याचं इम्पॉर्टन्स नाही आहे. तुम्ही किती कॉन्सन्ट्रेटेड आहे तुमच्या जॉबवर, तुमचा फोकस किती क्लिअर आहे, याच्यावर तुमचा सक्सेस अवलंबून असतो. तर आज जेवढे मी क्वालिटीज तुम्हाला सांगितलेल्या आहेत याच्यावर थोडासा गौर करा. करिअर्स मी डिस्कस मुद्दाम केलं नाही, कारण ते 50ची लिस्ट आहे. मी सरांना पाठवून देईल, तुम्हाला त्याचे प्रिंट्स किंवा एखाद्या सर सांगतील तेवढे करिअर्स लिहून घ्या. आणि तेच काही करिअर फायनल आहे असं पण नाही मला म्हणायचं. याच्या व्यतिरिक्त पण तुमचे काही डोक्यात कल्पना येऊ शकतात. आणि जे जगात आत्तापर्यंत कधी घडलं नाही असं पण एखादं नवीन तुमच्या डोक्यात
येऊ शकते. कारण मानवाची बुद्धी इतकी अनाकलनीय आहे की तुम्ही किती विचार कराल ना तर काहीतरी नवीन एखादी गोष्ट निघून जाते जी जगाने आतापर्यंत कधी पाहिलेली नाही. असं पण होऊ शकतं. त्याच्यामुळे याला बाउंड करू नका की एवढ्याच चाकोरीत मी जाणार. म्हणून करिअरचे ऑप्शन जेवढे आता दिसतात याच्या व्यतिरिक्त खूप सारे ऑप्शन्स आहेत की जे इंजिनियर मेडिकल एवढंच नाही. माझे दोन्ही मुलं मी नेहमी सांगत असतो की एक मुलगा संगीतामध्ये गेला आणि दुसरी तिला नीटचे क्लासेसही लावले होते पण तिच्या मनातून ते नव्हतं. शेवटी तिने डिझायनिंग सर्च केलं. डिझायनिंग इतका मोठा सब्जेक्ट आहे सध्या. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझायनिंग NID गुजरात सगळ्यात मोठे इन्स्टिट्यूट आहे. वर्ल्डमध्ये डिझाईनशिवाय काहीच नाही आहे. विचार करा. आपण त्याच्यावर कधी विचार नसतो केला. ही फ्रेम बनवायची तर डिझायनिंग आलं. एखाद्या पार्सलवर पॅकिंग करायचं वस्तूवर तरी डिझायनिंग आलं. कपड्यांचं डिझायनिंग आलं. कुठे डिझायनिंग सुटतच नाही. व्हेरी बिग सब्जेक्ट. तर असं पण होतं की आपल्या डोक्यात काहीतरी तिला कॉन्फिडन्स होता की मला याच्यामध्ये माझं नॉलेज फुल चालणार आहे. माझा पिंड तो आहे. थकत नाही. तर तिने ते निवडलं. असं तुम्ही पण सर्च करून काढू शकता. ठीक आहे. तर मला जेवढं सांगायचं होतं अजून भरपूर आहे सांगण्यासारख्या गोष्टी. एखाद्यावेळेस पुन्हा कधी चान्स आला तर आपण त्याच्यावर बोलूया. तर तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर ऑलरेडी आपण 15 मिनटं लेट चाललोच आहे. तुमच्या डोक्यात काही प्रश्न असतील की काही संभ्रम असतात की याचा निर्णय कसा घेऊ असं काही असेल तर विचारू शकता.